वेलकम बॅक टू विनया भटक्या. दापोलीमधला आपला दुसरा दिवस आहे आणि आज सकाळी लवकर 7 वाजताच उठून आम्ही जाणार आहोत ते वेळणेश्वर आणि त्याच्यानंतर हेदवीचा गणपतीचं मंदिर जे आहे ते बघण्याकरता आम्ही जाणार आहोत. तर आता गाड्या आहेत आमच्या तयार आहेत, लोक पण तयार आहेत आणि त्याप्रमाणे सगळेजण आम्ही निघू. तिथून आता इथून जायचं साधारण जेटीवर जायचं आहे. जेटीवरनं बस बोट आहे, त्या बोटनी दाभोळ ते धोपावे अशी ही बोट आहे. ह्या बोटनी धोपावेला जायचं आहे आणि धोपावेच्या इथून मला वाटतं एक साधारण 30-35 किलोमीटर ते वेळणेश्वरचं स्पॉट आहे. तर बघू आता एक्झॅक्टली किती वेळ लागतो आहे, काय होतं आहे ते तुम्हाला सगळं दाखविलंच. तर चला आता निघूया लवकरच जेटीवर जाण्याकरता, कारण जेटीचं टायमिंगसुद्धा निरनिराळी असतात. कारण एक बोट जर तुमची चुकली तर मग तुम्हाला साधारण अर्धा पाऊण तास तरी तुमचा तिथे वेस्ट होतो. आमची बच्चे कंपनी पण तयार झालेली आहे आणि त्या दोघांना डॉगीचं फार वेड आहे आणि तिथूनचा एक डॉगी होता त्याच्याबद्दल बरोबर खेळ होते. काय काय मंडळी आली नाही, त्यांनी आम्हाला बाय बाय केलं. हे आमचे साहेब. रस्त्याने ट्रॅफिक सकाळी तसा काय फारसा असा ट्रॅफिक काय आम्हाला लागला नाही. थोड्याशा बसचा ट्रॅफिक होता आणि मध्ये थोडंसं रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅफिक थोडासा जाणवला. हवा मात्र एकदम झकास होती. सकाळी सकाळी थंडगार होतं. असं करत आम्ही पोचलो ते दाभोळच्या जेटीवर. तिथे तुम्हाला दिसतंय हे त्यांचं बुकिंग ऑफिस आहे. या बुकिंग ऑफिसवर तुम्हाला तिकीट घ्यायला लागतात. गाडीचं तिकीट घेतलं का त्याच्याबरोबर एक ड्रायव्हर फ्री असतो आणि बाकीच्या लोकांचं असतं. हे दिसतंय हे टाईम टेबल असतं. बोट अजून यायला एक 15-20 मिनटं होती. आमचे लोक जरा थोडीशी उन्हामध्ये मस्त गप्पा टप्पा सगळ्या चालू होत्या. असं करत असतानाच धोपावेवरनं येणारी बोट ही आली आणि आता आम्ही वाट बघतो सगळे पॅसेंजर उतरण्याची. सकाळी 9:15 वाजले होते, त्यामुळे आज तशी काय फारशी गर्दी अशी दिसत नव्हती. गाड्यांची रांगा पण नव्हत्या. पण तुम्ही दुपारी आले तर तुम्हाला खूप रांगा लागलेल्या दिसतात. जेटीवर आलेलं आहे इथे दाभोळ टू धोपावे जेटी आहे आणि ह्या जेटीवरनं गाड्या आम्ही टाकलेल्या तुम्ही दिसत आहे. मागे दिसत आहे त्या आमच्या गाड्या आहेत आणि ह्या गाड्यांनी आम्ही धोपावेला जाऊ. धोपावेवरनं मग गुहागर, तिथे वेळणेश्वर आणि त्याच्यानंतर मग हेदवीचं टेम्पल बघून मग परत दुपारी परत येणार आहोत. हे सगळं मागच्या साईडचं ही जेटी आहे. जेटीचं टायमिंग पण मी टाकलेली आहे, त्यामुळे तुम्ही टायमिंग बघून जर तुमची गाड्या लावल्या प्लॅन केलं तर बरं पडेल. सॉरी, हे सगळं आमचा मागे हा दिसतोय हा ग्रुप आहे आणि तुम्हाला वरती तिथे बाल्कनीत बसता येतं. आता वाजलेले साधारण 8:45-9ची टायमिंग आहे. 20 मिनटं लागतात तिथे पोचण्यापुढे. आता बघू. तर हे सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस हे लोक हे ऑपरेट करतात. बोटीमध्ये बोट सुरू झालेली आहे बघा. आज काय गर्दी नाही आहे, पण सीन सिनरी बघा आजूबाजूला किती सुंदर सीन सिनरी कोकणातली आहे. वरतीसुद्धा हवा मस्त आहे की थंडगार हवा होती आणि तसं बघितलं तर पॅसेंजर्स पण फार काय नव्हते. मला वाटतं सकाळी लवकरची बोट असल्यामुळे अजून तशी पर्यटकांची पण गर्दी नव्हती आणि लोकल लोकांची पण गर्दी जास्त दिसत नव्हती. पण मागचं सीन बघा काय सुंदर आहे. इथून धोपावे दाभोळवरनं आम्ही निघालो आणि पुढे जे दिसतंय ते धोपावे एक 20 मिनटाची मोठं फेरी आहे. 20 ते 25 मिनटं लागतात आणि बघा काय सुंदर असा हा सीन दिसतोय सकाळी सकाळी. पाणी पण बघा किती छान दिसतंय. असं करत आम्ही धोपावेच्या जवळ पोचलेलो आहे आणि आता आमची
गाड्या आम्ही काढत आहे तिकडे तुम्हाला एक पर्टिक्युलर टेक्निकनी तुमची गाडी काढायला लागते. थोडीशी तिरकी करूनच काढायला लागते, म्हणजे खाली घासत नाही. तुमच्या लोकं तुम्हाला गाईड करतातच, जे बोटीवरचे लोकं आहेत ते. असं करत आम्ही निघालो ते वेळणेश्वरच्या मार्गावर. रस्ता पण फार सुरेख आहे. मध्ये थोडेसे खड्डे आहेत, पण आजूबाजूला जर दिसाल किती सुंदर आहे. असं करत आम्ही पालशेत गावला पोचलो. कारण सकाळी निघाल्यापासून आम्ही काही ब्रेकफास्ट केला नव्हता. जवळजवळ 1.5-2 तासानंतर आम्ही ब्रेकफास्ट करता इथे थांबलो. कारण मध्ये अजिबातच जागा नाही आहे कुठे ब्रेकफास्ट करण्याकरता. हे पालशेतला 2 हॉटेल आम्हाला दिसली. एक हॉटेल होतं ते पूर्ण भरलेलं होतं आणि इथे मग आम्ही आलो. तेव्हा मग ह्या दादांनी गरमागरम आम्हाला बटाटे वडे करून दिले. तसं बघितलं तर या हॉटेलला फारसा काय असा धंदा नाही आहे, असं ते दादा बोलत होते. जेवढे लोक पर्यटक येतात ते सुट्टीमध्ये येतात, अदरवाईज गावची लोकं तर फार येत नाही. हा कांदा कापणं चालू आहे मिसळी करता. तर हा दिसतो आहे हा मिसळीचा रस्ता, हा पातेलं भरून त्यांनी करून ठेवला आहे. हा दिवसभराचा रस्ता आहे. नंतर मग फरसाण, वडा, उसळ अशा डिश लावल्या आणि मग आम्ही गरमागरम मिसळ आणि कटवडा ह्याचा आनंद घेतला. हा बघा ही मिसळ आणि पाव, छानपैकी अशी मिसळ होती. नंतर गरमागरम स्पेशल चहाची आम्ही ऑर्डर दिली. आज दादा तर खूपच बिझी होते. नंतर पोचलो ते वेळणेश्वरच्या मंदिरला. हे वेळणेश्वर क्षेत्र जे आहे ओव्हरऑल हे साधारण 2000 वर्षापूर्वीपासून आहे असं लोकांनी सांगितलं. पार्किंगला पण भरपूर जागा आहे. आणि मग तुम्ही येतात वेळणेश्वर आणि कालभैरव देवस्थानाकडे. हे बघा हा एंट्रन्सला तुमचं हार्दिक स्वागत होतं. आणि मागे दिसत आहेत हे दीपमाळा आहेत. साधारण 10 ते 12 फूट उंचीच्या ह्या दीपमाळा आहेत. आणि महाशिवरात्रीला इथे फार मोठा 3 दिवसाचा उत्सव असतो. तेव्हा ह्या दीपमाळ्यावर लाईट लावलेले जातात. फार अतिशय सुंदर असं हे दर्शन होतं तेव्हा. हे बघा किती छान असं हे केलेलं आहे. नाग बघा 5 फण्याचा नाग आहे. आणि मग जेव्हा आपण मेन देवळामध्ये जातो तेव्हा थोडेफार पर्यटक होते, त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही मेन मंदिरात गेलो. गाभारा बघा किती सुंदर असा स्वच्छ नीट ठेवलेला हा गाभारा आहे. इथे भगवान परशुरामचे शिष्य व्याडमुनी या ठिकाणी त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली असं सांगितलं जातं. आणि आतमध्ये शिवलिंग पण बघा किती सुंदर असं हे शिवलिंग आहे. शिवपिंड आणि त्याच्यावर 5 फण्याचा नाग, हे अप्रतिम असं हे तुम्हाला दिसतं. आणि वेळणेश्वरचं देऊळ हे नवसाला पावणारं म्हणूनच ओळखलं जातं. त्यामुळे इथे भाविकांची बरीचशी गर्दी पण असते. त्याच परिसरामध्ये वेदमहा विष्णू मंदिरसुद्धा आहे. 2-3 मंदिरं त्याच परिसरामध्ये तुम्हाला दिसतील. आणि सुंदर अशी ही मंदिरे आहेत. आजकाल कोकणामधली सगळीच मंदिरं तुम्ही बघाल तर फार सुंदर, स्वच्छ आणि व्यवस्थित नीट पेंटिंग करून ठेवलेली आहेत. ह्याच्या पुढे येतात तुम्ही ते गणपती मंदिर. गणपती बाप्पाचं तुम्हाला हे दर्शन होतं. गणपती बाप्पा पण बघा किती सुंदर असे गणपती बाप्पाचं ही मूर्ती आहे. छान अशी ही मूर्ती केलेली आहे. आणि नंतर तुम्ही परत दुसऱ्या देवळात तिथे जातात. ते आहेत काळभैरवचं मंदिर. आणि ही देवता ग्रामदेवता म्हणून यांना ओळखलं जातं. आणि इथेसुद्धा बरीचशी गर्दी जेव्हा महाशिवरात्र असते तेव्हा भरपूर अशी लोक या इथे येतात. हे नंदी बाबा बघा आपले नेहमीप्रमाणे नंदी असतोच. आणि हे आहे परशुरामचं रामेश्वर मंदिर. अशी 3-4 मंदिरं अतिशय सुरेख या वेळणेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्हाला दिसतील. त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या मंदिराला भेट द्या. ह्या मंदिराच्या मागच्या साईडलाच बरोबर एक समुद्रकिनारा आहे, अगदी थोड्याशा अंतरावर. तोसुद्धा तुम्ही जा. आम्ही बघा इथे बघा हे समुद्रकिनारा आहे. काय सुरेख असा समुद्रकिनारा तुम्हाला दिसतो आहे.
स्वच्छ मोठाच्या मोठा असा समुद्रकिनारा आहे. बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला आहे हा समुद्रकिनारा आहे. एक 3-4 मिनटं तुम्ही चालले तर तुम्हाला हा समुद्रकिनारा दिसेल. बघा किती सुंदर असा गोल्डन सँडचाच हा समुद्रकिनारा तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही मंदिरात आले तर नक्कीच या समुद्रकिनाऱ्याला सुद्धा नक्कीच भेट द्या. मागे बघा नारळाची झाडं पण बघा किती सुंदर दिसत आहेत. असं करत मग आम्ही पोचलो ते दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर हेदवी. एक साधारण 10 किलोमीटर अंतरावर ते मंदिर आहे वेळणेश्वरपासून आणि टेकडीवर बसलेलं हे मंदिर आहे. गाड्यासुद्धा वरपर्यंत जातात, त्यामुळे सिनियर सिटीजन असतील तरीसुद्धा त्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे. काय डोंगरावर चढण्याकरतासुद्धा स्टेअरकेस चांगल्या केलेल्या आहेत. आणि हे जे दिसतं आहे दशभुजा लक्ष्मी गणेश म्हणजे हा गणपती 10 हाताचा गणपती आहे. उजवी साईड आणि डावी साईड बाजूला त्याच्या हातामध्ये कुठल्या गोष्टी आहेत त्याचं वर्णन बाहेर लावलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. ओव्हरऑल हे दशभुजा गणपती बाप्पा आहेत. अतिशय सुरेख व्हाईट अशी ही मूर्ती आहे. मला वाटतं ही काश्मीरवरनं आलेली ही मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर असा हा गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होतो. ह्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यांवरनं तुम्ही रस्त्यावरनं डोंगरावर चढू शकता. त्याच्याच बाजूला 2.5 किलोमीटरवर हेदवीचा समुद्रकिनारा आहे आणि इथे समुद्रकिनाऱ्याला असलेली बामणघाट म्हणून फार फेमस अशी स्पॉट आहे. उमामहेश्वरचं मंदिर हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहेत आणि ह्या मंदिराच्या बाजूनीच त्या बामणघाटला जाण्याकरता असा रस्ता आहे. हे मंदिर पण बघा किती सुरेख असं हे मंदिर आहे. प्रत्येकजण जे हेदवीला येतात ते हेदवीचा समुद्र बघतात, ह्या मंदिरात दर्शन घेतात आणि मग बामणघाटला जाण्याकरता ह्या खडकांवरनं तुम्हाला चालायला लागतं. अतिशय थोडासा स्लिपरी पण असू शकतं, त्यामुळे चालताना प्रत्येकाला खूप काळजी घ्यावी लागते. आणि ही दिसते ही 25 फूट लांबीची चीर पडलेली आहे. कित्येक वर्षापूर्वी समुद्राचं पाणी खडकांवर आपटून ही एक चीर तयार झालेली आहे आणि जेव्हा भरती असते किंवा समुद्र खवळलेला असतो तेव्हा ह्या चिरेमधनं जोरात पाणी येतं आणि ते तिथे जाऊन आपटतं आणि मोठं कारंज्यासारखं दिसतं. पण इथे काळजी घेण्यासारखं बरंचसं काय आहे, कारण इथे बरेचसे अपघात झालेले आहेत. कारण जेव्हा पाणी परत जातं तेव्हा एक व्हॅक्यूम तयार होते आणि माणसं आतमध्ये खेचली जातात असं लोकांनी सांगितलं आणि ह्याच्यामध्ये असे अपघात झालेले सुद्धा आहेत. माणसं इथे अडकून बसतात. आता समुद्र फार थंड होता त्यामुळे कारंज्या दिसत नाही, पण गुगलवरनं घेतलेलं हे बघा. भरतीच्या वेळी हे पाणी साधारण 30-35 फूट उंच उडताना पण तुम्हाला दिसते आणि साधारण अमावस्या आणि पौर्णिमेच्या भरतीच्या वेळी कारंजे पाहण्यास मिळू शकतात. पण जेव्हा समुद्र खूप खवळलेला असतो पावसाळ्यात आणि भरती असते तेव्हा हे नक्कीच दृश्य सुंदर असं असू शकतं. असं करत आम्ही आमच्या घरी पोचलो. तर घरी चांगला बेत होता. सुरमई फ्राय, बांगड्याचं कालवण, कांद्याची तळलेली कोलंबी, ओला जवळा असा मस्तपैकी बेत होता. त्याच्याबरोबर होती ती सोलकढी आणि मग चपाती आणि भाकरी. असा हा दुपारचा आम्ही साधारण 2:30-3 वाजता पोचलो. सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि ह्या वेळणेश्वरचं मंदिर, हेदवीचं गणपती बाप्पाचं मंदिर करून 3 वाजता आम्ही जेवायला आमच्या घरी पोचलो. छान अशी आमचं हे ट्रीप झाली आणि घरी आल्यानंतरसुद्धा मस्तपैकी गरमागरम जेवण होतं. संध्याकाळी आमच्या फॅमिली ग्रुपचं हे नाव आहे धमाल ग्रुप, त्याच्या निमित्ताने एक केक होता आणि केक कापला गेला आणि हे बघा सगळे लोक इथे एन्जॉय करत आहेत. मी सुद्धा
केक मला भरून लोकांनी एन्जॉय केलं. अतिशय सुरेख असा हे होता. संध्याकाळी खाण्याकरता मग स्नॅक्समध्ये शेव बटाटा पुरी, सँडविच असा मस्त बेत होता. आणि असा करत आमचा आजचा दिवस संपला. छान झालं. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.